न्यूजरूम लाईव्हची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। शिवसेना आणि भाजप मधला वाद चिघळताना दिसतो आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीच तास शिल्लक राहिलेत, मात्र या दोन्ही पक्षांमधला वाद आता चिघळलाय। प्रचाराची मुदत संपलेली असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलाखती देत आहेत। हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। याबाबत शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतोय। प्रचाराची मुदत संपल्यानंतर देखील मुख्यमंत्री मुलाखती देत असल्यानं शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। आचारसंहिता भंग मुख्यमंत्र्यांनी केली असा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। खरं म्हणजे काल प्रचार संपलेला आहे अधिकृतपणे, पण आज सकाळपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा जो धडाका लावलेला आहे 24 तास, आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून जो प्रचार त्यांनी चालवला आहे हा किंवा मतदारांवर दबाव आणि प्रभाव टाकण्याचं जे त्यांनी आज सकाळपासून 24 तास जे कार्य सुरू केलेलं आहे तो निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अशा प्रकारे शेवटच्या क्षणी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांवरती दबाव टाकण्याचा अधिकार नाही। त्या संदर्भात आज शिवसेनेतर्फे शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात शिवसेनेनं तक्रार दाखल केलेली आहे। आचारसंहिता भंग केली मुख्यमंत्र्यांनी असा शिवसेनेनं आरोप केलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत सध्या। पंकज, शिवसेना भाजपमधला वाद चिघळत चाललेला आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात थेट आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेना करते, काय नेमकं सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, मुख्यमंत्र्यांनी वर्षावरती आज काही मुलाखती दिल्या, त्याच्यामध्ये ते भाजपचं चिन्ह 48 तासाची जी आचारसंहिता असते ती लागू झालेली, त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे मतदार आकर्षित होतील अशा पद्धतीची कुठलंही काम जे आहे किंवा कुठलीही अशी मुवमेंट आहे ती उमेदवारांनी करायची नसते किंवा पक्षाकडनं केली जाऊ नसते। याच्यामध्ये चिन्ह किंवा सरकारी इमारतीचा वापर त्यांनी प्रचार करण्यासाठी केला असा त्यांनी आरोप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे वर्षा, तिकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुलाखती दिला, त्याच्यावरती त्यांनी जो आहे तो आरोप केलेला आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आचारसंहितेचा भंग केला आणि त्यासाठी शिवसेना जी आहे ती तक्रार करणार आहे। बिलकुल, आणि याच्यावर आता काही निवडणूक आयोगाकडनं उत्तर आलंय? कारण तक्रार केली आता तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाकडे याच्यावरती काहीही उत्तर आलेलं नाही आहे। अजिंक्य, आज दिवसभरामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत। याच्यामध्ये फक्त शिवसेनेच्या 2 प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवरती थेट हल्ला केलेला आहे, कारण मुख्यमंत्री वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी मुलाखती दिल्या, त्यामुळे याच्यामध्ये गंभीर आरोप केलेला आहे की हा पेड न्यूजचा पण प्रकार आहे का, अशा पद्धतीचा सुद्धा तक्रारीचा जो एक भाग जो आहे ते निवडणूक आयोगाकडे केली त्याच्यामधला आहे। बिलकुल पंकज, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।